संतोषने सर्वांना सांगितलं आता जयंतचं खरं सत्य. तर जयंतला पोलीस ठोकणार बेड्या. नक्की काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. पण त्याच्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मित्रांनो, आता फायनली ह्या जयंत कानिटकरचा पर्दाफाश होणार आहे. पण त्याच्या अगोदर मात्र संतोषला दळवींच्या घरांमध्ये एंट्री दिलेली नसते, कारण की संतोष आणि विनामध्ये भांडण होत असतं. आणि संतोषचं आणि तुम्ही पाहिलंच की कशाप्रकारे श्रीनिवासचं लक्ष्मीचं अगोदर भांडण झालं होतं. त्याच्यामुळे बिचाऱ्या संतोषला त्या घरात कोणीच येऊन देत नसतं. आणि संतोषला जर त्या घरात यायचं असेल तर विनाने एकच गोष्ट सांगितलेली असते की आईबाबांची माफी मागा, आणि तुम्ही आईबाबांची माफी मागितल्याच्या नंतर मी ते दळवींचं घर सोडून मी तुमच्याकडे राहायला येईल. पण आता संतोषला समजत नसतं की हे सगळं तो कसं करणार आहे, कारण की संतोषला अगोदरच तुम्ही पाहिलंच की लक्ष्मी आणि श्रीनिवासचा राग येत असतो. पण आता त्याला माहीत असतं की जर विना आपल्याकडे नाही आली तर आपल्या खाण्यापिण्याचे पण वांदे होऊन जाणार आहेत. त्याच्यामुळे आता विनाला मिळवण्यासाठी संतोषला मात्र आता लक्ष्मी आणि श्रीनिवासची माफी मागावी लागते. आणि संतोष हात जोडून त्यांची माफी पण मागतो आणि त्या घरात एंट्री पण करतो. पण आता कहाणीमध्ये प्लॉट ट्विस्ट तेव्हाच येतो, कारण की जयंत आणि जानूचं आता फायनली लग्न होणारच असतं. तर हळदीचा कार्यक्रम सगळ्या गोष्टी त्यांनी खूप ठेवलेल्या असतात. पण आता विश्वाकडे पण हा शेवटचा चान्स असतो की जानूला त्या जयंतच्या ताब्यातून वाचवण्याचा. त्याच्यामुळे आता विश्वा ठरवतो की काही जरी झालं तरी मला हा चान्स हातातून घालवायचा नाही, त्याच्यामुळे मी जानूला ह्या संकटातून वाचवणारच. तर विश्वाने त्याच्या कॉलेजची मित्रमैत्रिणी बोलवलेले असतात आणि जानूला आता कसं सत्य सांगायचं सगळं आणि तिला भूतकाळ कसा आठवेल या गोष्टीकडे विश्वा आणि विश्वाचे मित्रमैत्रिणी आता काम करणार आहेत. तर दुसरीकडे मात्र जयंतला असं वाटतं की आता ह्या घरामध्ये त्याला कोणीच अडवू शकत नाही. आणि फायनली एकदा जानूसोबत त्याचं लग्न झालं की त्याच्यानंतर मात्र त्याला संतोषचा आणि सोबतच मात्र तुम्हाला माहितीच आहे आपल्या विश्वाचा काटाच काढायचा असतो, कारण की त्याच्याकडे दुसरा तिसरा ऑप्शन उरलेला नसतो. त्याच्यामुळे तो ठरवतो की काही जरी झालं तर या दोघांचा मी काटा काढूनच टाकतो, म्हणजे माझ्या आयुष्यात पुढचे येणारे संकट येणार नाहीत. तर दुसरीकडे सिद्धू आणि भावनाच्या बाळाबद्दल तुम्हाला माहितीच आहे की ह्या निलंबरीने आतापर्यंत किती पाप केलेलं आहे. पण ह्या निलंबरीला अजूनपर्यंत माजुरडीला एकही शिक्षा झालेली नाही. तर ती आता चक्क आनंदीला मारण्याचा प्रयत्न करणार आहे. पण बिचारे आपली सुलक्षणा आजी ह्या निलंबरी प्लॅनमध्ये खूप बेकार फसलेले असते, कारण की निलंबरीने आता आजीला पण एवढं घाण फसवलेलं असतं ना की सांगायलाच नको. कारण की बिचाऱ्या आजीला असं वाटत असतं सुलक्षणा की ही निलंबरी सगळं काही खरं बोलते, पण माझ्या मुलाला धोका नको म्हणून मी भावनासोबत हे सगळं काही करेल. पण आता तुम्हाला माहीतच आहे की बिचाऱ्या सुलक्षणा आजीला माहीतच नसतं की मुळात हे सगळं नाटक ह्या निलंबरीने चालू केलेलं आहे. आणि फायनली मित्रांनो, ती जोगतीन पण आता सिद्धू आणि भावनाला सापडलेली असते. त्याच्यामुळे आता प्रश्नच उरत नसतो की आता नेमकं पुढे काय होईल त्याचा, कारण की सिद्धू आणि भावनाने ठरवलेलं असतं की सगळ्यांसमोर मात्र आता ह्या माजुरड्या निलंबरीचा पर्दाफाश करायचा. पण त्यासाठी थोडासा टायमिंग घेतलेला असतो, कारण की त्यांना वाटतं की सगळे पुरावे हे गोळा केल्याच्या नंतर जर आपण हे केलं तर मात्र आपल्या बाळाच्या पण जीवाला कोणताच धोका निर्माण होणार नाही आणि सगळ्यांसमोर घरात हे देखील समजेल की आमचं बाळ या घरामध्ये कोणतं पण अपशकून घेऊन जन्माला येणार नाही आहे. त्याच्यामुळे बिचारा सिद्धू सगळे काही प्रयत्न करत असतो. पण आता बिचाऱ्या आनंदीला आता सगळ्यात मोठ्या संकटात सामोरं जावं लागणार आहे, कारण की आता आनंदीला पोहता येत नसतं. पण आता ही निलांबरी ठरवते की आता आनंदीला पाण्यात टाकू आणि तिला मारून टाकूया. आणि आनंदीला जर मारलेलं समजलं तर त्याच्यानंतर भावनाला काही करून तिकडून धावत पळत इकडे यावंच लागेल आणि त्याच्यानंतर मग तिचं बाळपण संपूया. पण ही निलांबरी एवढ्या बेकार थराला जाईल याचा आपणच स्वप्नात कधी विचार केला नव्हता, कारण की निलंबरी सुरुवातीला तिच्या तोंडावरची माशी पण उठत नव्हती. पण आता ही निलंबरी चक्क कोणाला ना कोणाला मारायच्या गोष्टी करायला लागली. आणि हे सगळं पाहून तर आपल्याला जास्त रागच येतोय, कारण की हे निलंबरीने एवढा मूर्खपणा का चालवलाय फक्त भावनाच्या बाळाला संपवण्यासाठी. पण ही एकदा सगळ्यांना सापडली ना की सिद्धू आणि भावनाने हिची कुत्र्यासारखी अगोदर सगळ्यात धुलाई केली पाहिजे, कारण की ही तुम्हाला माहीतच आहे की हिने आतापर्यंत फक्त सिद्धू आणि भावनाच्या बाळाला मारण्याचा प्रयत्न नसतो केलेला, तर ह्या निलंबरीने आतापर्यंत खूप सारं पाप केलंय. त्याच्यामुळे तिला योग्य शिक्षा झालीच पाहिजे. तर दुसरीकडे मात्र आता जयंत कानिटकरचा पर्दाफाश करायचा ठरवलेला असतो, तो म्हणजे आपल्या विश्वाने. कारण की गेले कित्येक दिवस मात्र विश्वा जानूला हे समजवण्यात घालवले त्याने सगळे की जयंत कानिटकर चांगला माणूस नाही आहे. पण ह्या जानूला पण काहीच अक्कल नाही आहे, कारण की तुम्हाला माहीतच आहे आत्तापर्यंत बिचाऱ्या विश्वाने ह्या जानूसाठी काय काय केलं. स्वतःच्या आईचा जीव गेला, पण हे पण बिचाऱ्या विश्वाला माहीत नाही की ह्या जयंत कानिटकरनेच त्याच्या आईला मारलेलं आहे. स्वतःच्या कॉलेजचा मित्र त्याचा देखील मात्र ह्या जयंत कानिटकरमुळेच मृत्यू झालेला असतो. आणि ह्या सगळ्या गोष्टींचाच आता बदला घ्यायचा असतो आपल्या विश्वाला. पण बिचाऱ्या विश्वाच्या आईला ह्या जयंतने मारलं याबाबतचं सत्य फक्त संतोषला माहीत असतं. त्याच्यामुळे काही जरी झालं तरी तुम्हाला माहीतच आहे की आता संतोष ह्या सगळ्याचा बदला घेणारच आहे. आणि ज्या प्रकारे ह्या जयंतने आपल्या संतोषला मारपीट केलेली असते त्याच्यामुळे नंतर तर संतोषने ठरवलेलंच असतं की या हरामखोर जयंतला तो सोडणार नाही, कारण की ह्या जयंतचा तो असा बदला घेणार ना की जयंतने याचा स्वप्नात पण विचार केला नसेल. कारण की ह्या जयंतला सोडायचं नाही हे संतोषने पूर्णपणे ठरवलेलंच असतं. त्याच्यामुळे संतोष म्हणतो की काही जरी झालं ना तरी ह्या जयंतला मी वठणीवरती आणणारच, कारण की ह्या जयंतने आत्तापर्यंत मला खूप त्रास दिला आहे. पण आता नाही, आता खूप झालं, आता मी हे सहन करू शकत नाही. कारण की ह्या जयंतला
जयंतला असं वाटतंय तो माझ्या बहिणीसोबत लग्न करेल आणि ह्याने मला मारलंय काय. तर ह्या सगळ्याचा बदला मी असा घेतो ना की त्याने त्याचा स्वप्नात पण विचार केला नसेल. तर दुसरीकडे विश्वाला पण समजतं की संतोषमध्ये आणि जयंतमध्ये काही ना काही झालंय. कारण की त्या दोघांकडे एकमेकांकडे खुन्नसमध्ये पाहत असतात आणि संतोषदादांच्या डोक्याला मारपीट झालेली आहे. हे सगळं पाहून विश्वाला समजतं की काही ना काही संतोषदादा मला सत्य सांगणारच आहेत. दुसरीकडे मात्र ह्या निलंबरीचा पर्दाफाश करण्यासाठी सिद्धू आणि भावना तयारच असतात. पण त्याच्या अगोदर बिचारी आपली आनंदी सगळ्यात मोठ्या संकटात अडकते आणि तिलाच वाचवण्यासाठी आता सिद्धू आणि भावनाला तिकडे धाव पण घ्यावी लागणार आहे. तर आता त्या जोगतिनीचा फायनली जोगतिनी सगळ्यांसमोर पर्दाफाश करताना तुम्हाला पुढे पाहायला भेटेल आणि ती जोगतिनी सगळ्यांना सत्य हे सांगते की ह्या सगळ्याच्यामध्ये सिद्धू आणि भावनाचा काहीही हात नाही आहे, पण हे सगळं मला निलंबरीने करायला लावलं. त्यावेळेस मात्र ह्या निलंबरीचा सगळीकडे पर्दाफाश होतो आणि म्हणजे सगळीकडे निलंबरी हे सांगत असते की सिद्धू आणि भावनाने तिला पैसे दिले असतील. पण आता ती निलंबरीला सगळ्यांसमोर सांगते की हे सगळं तुम्हीच करायला लावलं आणि तुम्हीच मला पैसे दिले. तर दुसरीकडे आता संतोष सगळ्यांसमोर या जयंतचा पर्दाफाश लग्नाच्या दिवशी करणार आहे. कारण की ज्यावेळेस मात्र जयंत जानूच्या गळ्यात मंगळसूत्र घालायला जाणार आहे त्याच्या अगोदरच मात्र विश्वाचे कॉलेजचे मित्रमैत्रिणी जानूला सगळा काय भूतकाळ आठवण्यास मदत करतात आणि फायनली त्या जयंत कानिटकरचा म्हणजेच त्या हरामखोर माणसाचा आता पर्दाफाश सगळ्यांसमोर होतो आणि संतोषच्या ह्या प्लॅनिंगमुळे आता जयंतला पोलीस अटक करतील का हे पाहणं रंजकच ठरणार आहे. कारण की लक्ष्मी आणि श्रीनिवासच्या डोळ्यावरती जी पट्टी बांधली ना ती पण लवकरात लवकर सुटली पाहिजे ना. तर व्हिडिओ पुढच्या संपूर्ण अपडेटमध्ये तोपर्यंत ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि कमेंट करायला विसरू नका.